सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर उद्या शाकंभरी देवी नवरात्र चालू होत आहे. पौष शुक्ल महिन्यात 8 ते पौष शुक्ल 15 पर्यंत, म्हणजे उद्या गुरुवार दिनांक 18 तारीख आहे. 18 जानेवारीला गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत शाकंभरी नवरात्र पौष महिन्यात येत आहे. शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा या काळात ही नवरात्र साजरी करण्यात येते. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे की या काळात आपण ज्या पद्धतीने चैत्र नवरात्र असेल किंवा आपलं शारदीय नवरात्र असेल, या काळात आपण आई भगवतीची ज्या पद्धतीने सेवा करतो त्याच पद्धतीने शाकंभरी नवरात्रीत देखील आपल्याला सेवा करायची आहे. तर ज्यांच्या घरी शाकंभरी देवी नवरात्र साजरी केली जाते किंवा केली जात नाही, त्यांनीसुद्धा ही सेवा केली जाते, करायची आहे. तर शाकंभरी देवी नवरात्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शाकंभरी देवी ही अन्नपूर्णा मातेचं रूप आहे किंवा स्वतः अन्नपूर्णा देवी आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याबद्दल कथाभाग आहे, तोही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. तर सेवा काय करायची आहे, तर उद्या उद्या अष्टमीला आपल्याला अन्नपूर्णा मातेला श्रीसूक्त म्हणत किंवा अन्नपूर्णा मातेचा बीजमंत्र म्हणत किंवा महालक्ष्मीचा मंत्र म्हणत आपल्याला उद्या अन्नपूर्णा मातेला अभिषेक घालायचा आहे. पंचामृताने, पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. तर अभिषेक घातल्यानंतर तुम्ही देव्हाऱ्यात जर स्थापना करणार असाल किंवा तुम्ही जर सेपरेट पाटावर करणार असाल तर लाल वस्त्र अंथरा व त्यावर अक्षदा म्हणजे लाल पांढरे तांदूळ, हळद कुंकू टाकून त्यावर काय करायचं आहे, अक्षदा ठेवायच्या वाटीत किंवा तांदळावरती अन्नपूर्णा माता ठेवायची आहे. अन्नपूर्णा माता कधीही जमिनीवर खाली तशीच ठेवायची नसते. त्यानंतर तुम्ही उद्या कुंकुमार्चन सेवा करू शकता. अष्टमीपासून दररोजसुद्धा करू शकता. पण ज्यांना शाकंभरी नवरात्रीत नाही दररोज शक्य, त्यांनी उद्या अष्टमीला तरी आवर्जून करावं. मी पाठीमागेही व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की प्रत्येक महिन्यात अष्टमीला कुंकुमार्चन सेवा रुजू करावी. तर कुंकुमार्चन सेवा रुजू करू शकता. मंगल कलश जर आपल्या घरात नसेल तर तुम्हाला समोर व्हिडिओ दिसत असेल, मंगल कलश कायम देव्हाऱ्यात असावा, देव्हाऱ्याच्या उजव्या बाजूला तो असावा. मंगल कलश कशा स्थापन करावा याबद्दलही मी आधी व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यांना कुणाला आधी शक्य झालं नाही त्यांनी उद्या अष्टमीला आवर्जून तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता. उद्या कुंकुमार्चन सेवा करा. अन्नपूर्णा मातेचा अभिषेक घातल्यानंतर षोडोपचारी पूजा करून तिचं म्हणजे मांडणी करा. आणि अन्नपूर्णा माता, आता ज्यांच्या घरी घटागत शाकंभरी नवरात्र पाळलं जातं, उपवास वगैरे केले जातात, त्यांनी हे नवरात्री किंवा 9 दिवसांचा जो काळ असतो, 7 दिवसांचा, या 7 दिवसात देवीचा मूर्ती हलवली जात नाही. ज्यांच्या घरात शाकंभरी देवी आहे किंवा अन्नपूर्णा देवी घटात बसवल्यागत त्या दिवशी 7 दिवस नवरात्रीचा काळ होईपर्यंत हे हलवली जात नाही. पण आता आमच्या इकडे ही शारदीय नवरात्र पकडली जात नाही. पण मी केंद्रात सेवा दिली आहे, सामुदायिक सेवा. दुर्गा सप्तशती पाठ दररोज राहू काळात 4:30ला प्रत्येक केंद्रात होणार आहेत. तर आवर्जून प्रत्येक महिला सेवेकरींना ज्यांना सामूहिक सेवेत भाग घेण्या जमणार असेल त्यांनी आवर्जून सामूहिक सेवेत भाग घ्या. कारण की सामूहिक सेवेचं बळ किंवा सामूहिक सेवेचं फळ हे इतकं मोठं असतं की जर तिथे 14 पाठ झाले किंवा 100 पाठ झाले तर एका व्यक्तीला त्या 100 पाठांचं पुण्य मिळत असतं. त्यामुळे सामूहिक सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता ज्यांना जमणार नाही, मलाही सामूहिक सेवेत भाग घेणं जमणार नाही कारण की माझी मुलगी लहान आहे व आमच्या गावची यात्रा येत आहे, पाली या गावची, त्यामुळे मला यात्रेला जायचं आहे आणि मी घरीही सेवा करणार आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ मीही करणार आहे, तर त्याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे. उद्या तुम्हाला काय करायचं आहे, कुंकुमार्चन करायचं आहे, अन्नपूर्णा मातेचा श्रीसूक्त म्हणत अभिषेक करायचा आहे, दुर्गा सप्तशती पाठ उद्यापासून करायचे आहेत. सामूहिक सेवेत केले तर अतिशय उत्तम. ज्यांना शक्य नाही त्यांनी 7 दिवसात 14 पाठ देखील करू शकता, 7 पाठ करू शकता, 7 नाहीत 5 करू शकता, 1 पाठ करू शकता. किंवा ज्यांना काही शक्य नाही त्यांनी नित्यसेवेगत 3-3 अध्याय किंवा 2-2 क्रमशः अध्याय वाचलेत तरी चालतील. तर ही शारदीय नवरात्र म्हणजे साक्षात शाकंभरी देवीची पूजा आहे. म्हणजे काय, तर शाकंभरी देवी म्हणजे काय, जी फळं भाज्यांनी तिला सजवलं जातं. 64 भाज्यांचा भोग किंवा नैवेद्य या देवीला दाखवला जातो. शाकंभरी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा पार्वती मातेचे एक रूप आहे. तर आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये. आपल्या घरातून जाणारा अतिथी हा कधीही आपल्या घरातून उपाशी जाऊ नये, म्हणून सर्वांनी शाकंभरी देवी नवरात्री आवर्जून ही सेवा रुजू करा.
तर दुर्गा सप्तशती पाठाचे वाचनाचे नियम काय आहेत ते सर्व पुस्तकामध्ये आहेत. कसं वाचन करायचं ते अनुक्रमणिकेत दिलेलं आहे. तर आपल्या कुळदेवीची सेवा म्हणून या शाकंभरी नवरात्रीत आवर्जून आई भगवतीची सेवा सर्वांनी रुजू करा. दुर्गा सप्तशतीचे यथाशक्ती पाठ करा. 1 जमू द्या, 3, 5, 7, 9, 14 यथाशक्ती तुम्ही पाठ करा आणि अनुभव स्वतः बघाल. आई भगवतीचा आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहील. आणि या सर्व सेवेंच्या गडबडीत आपल्या महाराजांची सेवा चुकवायची नाही, नित्यसेवा चुकवायची नाही. ज्यांना 11 माळी शक्य नाही त्यांनी जप सहज काम करता करता करू शकता. जागेवर बसून आसन घेऊन 3 माळी जप करू शकता, 5 माळी जप करू शकता. सगळ्यांना संसारिक माणसं आहोत आपण, आपल्याला एवढी सेवा शक्य नाही, मान्य आहे. पण काही विशेष काळांना त्या सेवेचं फळ अधिक पटीने मिळत असतं. त्यामुळे या नवरात्रीत केलेलं फळ देखील आपल्याला तितक्याच पटीने मिळणार आहे. त्यामुळे कुळदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आवर्जून शारदीय म्हणजे शाकंभरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला ही सर्व सेवा रुजू करायची आहे. तर शाकंभरी पौर्णिमेला विशेष सेवा देखील करायची आहे, त्याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला शाकंभरी मातेची सेवा करायची आहे, म्हणजे साक्षात अन्नपूर्णा मातेची या 9 दिवसात 7 दिवसात सेवा करायची आहे. तर फळभाज्यांचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर 64 भाज्यांचा पौर्णिमे दिवशी नैवेद्य दाखवला जातो. तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या ताज्या भाज्यांचा तुम्ही दररोज नैवेद्य 7 दिवसात दाखवू शकता, पौर्णिमे दिवशी दाखवू शकता. तर आवर्जून सर्व महिलांनी दुर्गा सप्तशती पाठ करा, कुंकुमार्चन सेवा रुजू करा. तुम्ही यथाशक्ती, नियम नाही, जर तुम्ही संकल्पयुक्त सेवाही करणार असाल तर तुम्हाला आवर्जून सगळे नियम पाळावे लागतील. संकल्पयुक्त सेवा करणार नसाल तरीही या ज्या 7 काळात किंवा 8-9 दिवसात तुम्हाला ब्रह्मचर्य पालन आवर्जून करा. मांसाहार वर्ज्य करा, शक्यतो टाळा, घरात करू नका. कारण की आपण जेव्हा दुर्गा सप्तशती पाठ संकल्पयुक्त करत असतो तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्य पालन असेल, परान्न असेल किंवा मांसाहार हा कडकडीत वर्ज्य असतो. जे संकल्पयुक्त पाठ करत असतील त्यांच्यासाठी मी आधीही व्हिडिओ केलेले आहेत की दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत, तिथे जाऊन तुम्ही आवर्जून पहा. आणि ज्यांना बाबा संकल्पयुक्त करायचे नाहीत त्यांनी असंही आज जमला 1 पाठ, 2 पाठ, 3 पाठ तुम्ही कितीही पाठ करू शकता आणि सामूहिक सेवेत भाग घ्या. केंद्रामध्ये दररोज या 7 दिवसात शाकंभरी नवरात्रीत आपल्या सर्व सेवा होणार आहेत. तर सर्वांनी आवर्जून केंद्रामध्ये शाकंभरी पौर्णिमेपर्यंत दुर्गा सप्तशतीच्या सामूहिक सेवेत भाग घ्या. कुंकुमार्चन सेवा करा. उद्या अष्टमी आहे. अष्टमीला, पौर्णिमेला, पंचमीला कुंकुमार्चन सेवेमुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा उद्या आवर्जून रुजू करावी. शाकंभरी नवरात्रीला आपल्या 2 नवरात्री आहेत, चैत्र नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आहे. त्या नवरात्री इतकंच महत्त्व आहे, कारण की देवी शाकंभरीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं. देवी स्तुती जर तुम्ही वाचली असेल तर देवी स्तुतीच्या 11व्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रूपाचं वर्णन केलं त्यातील एक महत्त्वाचं रूप म्हणजे शाकंभरी देवीचं. तिचं वर्णन असं आहे की 4 भुजांची आणि काही ठिकाणी अष्टभुजा रूपात दर्शवलं गेले. शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची उपासना अतिशय फळदायी ठरते. शाकंभरी देवी म्हणजे अन्नदेवता. एकदा पृथ्वीवर 100 वर्षे पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडला होता. पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही कण शिल्लक नव्हता. या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीचं स्तवन केलं. त्याच्यावरील संकट बघून देवीनं अयोनिजांचं रूप घेतलं. या अवताराला देवीनं 100 डोळे होते. आपल्या 100 डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्यांचे दुःख बघितले. यानंतर संकटात असलेल्या आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रकट झाली. देवीचं हे विराट रूप होतं. या रूपामध्ये देवीच्या संपूर्ण शरीरात विविध प्रकारचे झाड आणि भाज्या होत्या. जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंभरी देवीने आपल्या रूपातून सर्वांना अन्न धान्य पुरवठा केला असंही म्हणलं जातं. असाही कथाभाग यामागे आहे. आणि शाकंभरी देवीला बनशंकरी असं देखील म्हटलं जातं. ज्या त्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने मान्यतेनुसार या देवीचं पूजन केलं जातं. पण अन्नाला अतिशय महत्त्व आहे. जर आपल्याला अन्न मिळालं नाही तर आपण उपाशी जगूच शकत नाही. त्यामुळे अन्न, धान्य हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. कारण की प्रत्येकजण पोटासाठी धडपडत असतं. तर सर्वांनी या 9 दिवसात किंवा या 7 दिवसात आवर्जून अन्नपूर्णा मातेची उपासना, साधना करा.
तुम्हाला जमतील त्या भाज्यांचा नैवेद्य दाखवा. किती भाज्या, 64 भाज्या कोणत्या आहेत त्याबद्दलही मी लवकरच माहिती टाकेन. तर तेही व्हिडिओ आवर्जून पहा. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.